एका माणसाला रोज एकच स्वप्न पडायचं. तो खूप श्रीमंत झाला आहे. लोक त्याचा आदर करत आहेत. त्याच्याकडे मोठं घर आहे. पण सकाळी उठल्यावर त्याचं वास्तव पूर्ण वेगळं असायचं. ना पैसा, ना कॉन्फिडन्स, ना यश. मग एक दिवस त्याला समजलं की आयुष्य बदलण्यापूर्वी मन बदलावं लागतं. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला आपण जे सतत विचार करतो त्यालाच रियालिटी बनवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शब्दांची सफरमध्ये. आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल ज्याने जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदललं. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी. हे पुस्तक सांगतं की तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते आधी तुमच्या मनात घडत असतं. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत कॉन्शियस व्हर्सेस सबकॉन्शियस माइंड. जोसेफ मर्फी सांगतात आपलं माइंड 2 भागात काम करतं. पहिलं कॉन्शियस माइंड, जे विचार करतं, लॉजिक वापरतं, डिसिजन्स घेतं. आणि दुसरं सबकॉन्शियस माइंड, जे सायलेंटली सर्व काही स्टोअर करतं. तुमच्या सवयी, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची भीती, तुमचे बिलीफ, हे सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह झालेलं असतं. इमॅजिन करा, तुमचं कॉन्शियस माइंड म्हणजे जहाजाचा कॅप्टन आहे, पण सबकॉन्शियस माइंड म्हणजे संपूर्ण इंजिन रूम. कॅप्टन डायरेक्शन देतो, पण जहाज पुढे नेण्याचं काम इंजिन करतं. म्हणजेच तुम्ही दिवसभर जे विचार करत राहता ते सबकॉन्शियस माइंड एक्सेप्ट करत राहता. दुसरं आपण बघणार आहोत निगेटिव्ह प्रोग्रामिंग. लहानपणापासून लोक आपल्याला काही ना काही सांगत असतात. तुझ्याने होणार नाही, तू ॲव्हरेजेस आहेस, मोठी स्वप्न बघू नकोस. आणि हळूहळू हे शब्द सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम होतात. मग आपण प्रयत्न करण्याआधीच हार मानतो. एका मुलाची स्टोरी इमॅजिन करा. तो क्लासमध्ये आन्सर द्यायला उभा राहिला आणि सगळे त्याच्यावर हसू लागले. त्या एका घटनेमुळे त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बिलीफ बसलं, मी कॉन्फिडंट नाही. आणि मग मोठेपणीही तो लोकांसमोर बोलायला घाबरू लागला. एका घटनेने संपूर्ण पर्सनॅलिटी तयार झाली. तिसरं आपण एक स्टोरी बघणार आहोत. पुस्तकात अशी एक स्टोरी सांगितली आहे. एक मुलगा खूप गरीब घरातून आलेला होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, सपोर्ट नव्हता, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, विश्वास. तो रोज रात्री डोळे बंद करून इमॅजिन करायचा की तो सक्सेसफुल आहे, लोक त्याचा आदर करत आहेत. तो मोठ्या ऑफिसमध्ये काम करतोय, लोक त्याच्यावर हसायचे. पण त्यांनी इमॅजिनेशन थांबवलं नाही. हळूहळू त्याचं बोलणं बदललं, त्याचा कॉन्फिडन्स बदलला आणि डिसिजन्स बदलले. आणि काही वर्षांनी तो खरंच सक्सेसफुल बिझनेसमॅन बनला. जोसेफ मर्फी सांगतात व्हॉट एव्हर यू इम्प्रेस ऑन युअर सबकॉन्शियस माइंड इज एक्सप्रेस ऑन द स्क्रीन ऑफ स्पेस ॲज कंडिशन, एक्सपिरियन्स अँड इव्हेंट. म्हणजेच तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये जे डीपली टाकता तेच आयुष्यात रियालिटी बनून बाहेर येतं. चौथं बघणार आहोत आपण व्हिज्युअलायझेशन पॉवर. आज जगातील टॉप ॲथलीट्स, ऑलिम्पिक प्लेयर्स, ऑन्टरप्रेनॉर्स हे सगळे व्हिज्युअलायझेशन वापरतात. कारण मन आधी जिंकतं, मग शरीर. एक रनरला इमॅजिन करा, रेस सुरू होण्याआधीच तो स्वतःला फिनिश लाईन क्रॉस करताना पाहतो. सबकॉन्शियस माइंड त्या इमेजला रिअल मानायला लागतं आणि मग बॉडी तसं परफॉर्म करायला लागते. म्हणूनच जर तुम्ही सतत फेल्युअर इमॅजिन करत असाल तर सबकॉन्शियस त्याच डायरेक्शनमध्ये काम करतं. पण जर तुम्ही सक्सेस फील करू लागलात तर तुमचं माइंड अपॉर्च्युनिटी शोधायला लागतं. पाचवं आपण बघणार आहोत हिलिंग स्टोरी. या पुस्तकात एक पॉवरफुल हिलिंग एक्झाम्पल दिलं आहे. एका स्त्रीला सिरियस इलनेस होती. डॉक्टर्सने आशा सोडली होती, पण ती रोज रात्री शांत बसून प्रेयर करायची. ती मनात रिपीट करायची, माझं शरीर हील होत आहे, मी पूर्णपणे हेल्दी आहे. ती फक्त वर्ड्स म्हणून नाही तर पूर्ण विश्वासाने म्हणायची. काही महिन्यांनी तिची तब्येत सुधारायला लागली. जोसेफ मर्फी सांगतात आपलं सबकॉन्शियस माइंड बॉडीवरही प्रभाव टाकू शकतो. कारण फिअर शरीराला कमजोर करू शकतो तर बिलीफ शरीराला हील करण्यास मदत करू शकतो. सहावं आपण बघणार आहोत फिअर क्रिएट्स रियालिटी. एका माणसाला इंटरव्ह्यूची खूप भीती वाटायची. इंटरव्ह्यू आधीच तो विचार करायचा मी फेल होणार. त्याचं सबकॉन्शियस माइंड हा मेसेज रिपीटेडली एक्सेप्ट करत होता. आणि इंटरव्ह्यूमध्ये खरंच तो नर्वस व्हायचा, चुका करायचा आणि फेल व्हायचा. आपल्यापैकी अनेक लोक असेच जगतात, माझं नशीबच खराब आहे, मी लकी नाही, माझ्याने बिझनेस नाही होणार. आणि मग सबकॉन्शियस माइंड त्या बिलीफनुसार रियालिटी तयार करतं. सातवं आपण बघणार आहोत हाऊ टू रिप्रोग्राम युअर माइंड. जोसेफ मर्फी काही सिंपल पण पॉवरफुल टेक्निक्स सांगतात. स्लीप बिफोर प्रोग्रामिंग. झोपण्याआधी सबकॉन्शियस माइंड सर्वात ॲक्टिव्ह असतं, त्यावेळी पॉझिटिव्ह थॉट्स द्या.
अफर्मेशन्स रोज रिपीट करा. मी कॅपेबल आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी सक्सेसफुल होणार. व्हिज्युअलायझेशन तुमचं ड्रीम लाईफ रोज काही मिनिटे इमॅजिन करा. ग्रॅटिट्यूड जे आहे त्याबद्दल थँकफुल राहा, कारण ग्रेटफुल माइंडमध्ये फिअर कमी होतं. मित्रांनो, तुमचं सबकॉन्शियस माइंड नेहमी काम करत असतं. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही त्याला रोज काय देताय? फिअर, डाऊट, निगेटिव्ह थॉट्स की होप, कॉन्फिडन्स आणि मोठं स्वप्न. कारण आयुष्य बदलण्यापूर्वी मन बदलावं लागतं आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कंट्रोल करायला शिकाल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण शब्दांची सफरवर आपण अशाच पुस्तकामधून आयुष्य बदलणारे विचार शिकत असतो. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.